हरिओम. लाओत्सेचा तवबोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. चंगळवाद हाच उद्योग. भाग 1. लोकांना चंगळवाद हाच जीवनाचा मुख्य उद्योग झाला आहे. लोकांना जीवनाचा मूलभूत अर्थच समजत नाही. जन्म, जीव, जीवन, जगणे, जागृती या आणि अशा शब्दांना काही अर्थच राहिलेला नाही. कारण चंगळ, मौज, चैन यापुढे या अशावर विचारही करायला वेळ नाही. सर्वस्वाचा जेव्हा नाश होईल तेव्हा कदाचित जाग येईल आणि त्यावेळी उपाय करायला उशीर झालेला असेल. त्यावेळी रडूनही काही उपयोग होणार नाही, कारण ते रुदन ऐकायला येथे कोणीही नसेल. तेव्हा बहिरेपणा येण्याआधी, मुकेपण येण्याआधी, विकलांग अवस्था होण्याआधी काही समजून घ्यायचे असल्यास अजूनही वेळ आहे. जागे व्हा आणि ऐका, पहा आणि जीवन जगायला सुरुवात करा. अजूनही कोठेतरी धुगधुग आहे, ऊब आहे, सवड आहे. तिचा सदुपयोग करा आणि कामाला लागा. मूर्खपणाला आळा घाला. प्राथमिक गोष्टींना प्राधान्य द्या. तरच वाचाल, तरच जगाल, तरच जगवाल. एक साधा विचार करा की जर अन्न, पाणी यासाठी कोणी वेळ दिला नाही तर खायचे काय आणि जगायचे कसे? आज शेतकरी विपन्नावस्थेत आहे. त्याला शेती करायला आर्थिकदृष्ट्या मुळीच परवडत नाही. खर्चाच्या मानाने बाजारात शेतीमालाला भाव नाही. तो नुकसानीत आहे. जर त्याने शेत लावायचे नाही असे ठरवले तर अन्न आणायचे कुठून, जगायचे कसे? त्यावेळी नाच, गाणी, मौज मजा उपयोगी होणार नाहीत. शेतात काम म्हणजे शेणामातीत हात घालावाच लागतो. उन्हात घाम गाळावा लागतो. थंडी वारा प्यावा लागतो. देहाची वळवाख करावी लागते. भल्या पहाटे उठून शेतात जावे लागते. इतके करूनही निसर्गाची कृपा असावी लागते. त्यासाठी निसर्ग जपावा आणि जोपासावा लागतो. वातानुकूलित जागेत बसून शेत लागत नाही. रात्री जागून शेत लागत नाही. सकाळी 10 वाजता उठून शेत लागत नाही. दारू पिऊन शेत लागत नाही. पोरींच्या मागे वासुगिरी करून शेत लागत नाही. वाजंत्री वाजवून नाच गाण्याने शेतात धान्य पेरले जात नाही. खेळ खेळून शेतात धान्य उगवत नाही. सौंदर्य प्रसाधने चोपडून शेतात काम होत नाही. पाचकळ विनोद, SMS करून अन्न पिकत नाही. आज शेतकरी कर्जबाजारी होतो आणि त्या उद्विग्न अवस्थेत तो आत्महत्या करतो. कारण तो सभ्य आहे. हळूहळू तो हातात बंदूक घ्यायला लागला आहे. आतंकवादी व्हायला लागला आहे. शेतीसाठी बुद्धी कमी लागते, कौशल्य कमी लागते. म्हणून बुद्धीची काम करणारे, कौशल्य असलेले जास्त पैसे कमावतात. ते शेतकऱ्याची पौट म्हणून कुचेष्टा करतात. शेतकऱ्याची ही उपेक्षा आहे. ही त्याची अवहेलना आहे. कारण पैसे मिळवायला बुद्धी, कौशल्य एवढाच निकष योग्य नाही. त्यासाठी कष्ट, अत्यावश्यकता ही बाब फार महत्त्वाची आहे. याचा विचार केला तर श्रमजीवाला बुद्धिजीवीपेक्षा जास्त मोबदला मिळाला पाहिजे. यासाठी जीवन सूत्र आहे. उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी. यात कलेला स्थान नाही. असेलच तर ते चौथे, अनावश्यक. चंगळवाद हाच उद्योग. भाग 2. अन्नानंतर अत्यावश्यक आहे वस्त्र. परंतु यातही गरजेपेक्षा जास्त छानचोखी, हौसमौज, सौंदर्याच्या बेगडी कल्पना आहेत. थंडी, ऊन, वारा, पाऊस, अभ्रू झाकणे यासाठी देहाला कितीसे आणि किती वस्त्र लागते? 4-6 वस्त्रे असली तरी खूप होतात. परंतु एकेकाकडे विविध आणि वैचित्र्याने परिपूर्ण अशी शेकडो वस्त्रे आहेत. त्यांच्या साठवणीसाठी कपाटे आहेत. यासाठी धान्य, कडधान्य, भाज्या, फळे या अत्यावश्यक अन्नाची कितीतरी जमीन कापसासाठी वापरली जाते. कारण वस्त्राच्या मागणीमुळे कापसाला मागणी आहे. ते पिकवले जाते. कपाटांसाठी वृक्षतोड होते. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडतो. वृक्ष तोडणारा कधीही वृक्षारोपण करत नाही. त्यांना फक्त विध्वंस माहिती आहे. तीच गत आहे निवाऱ्याची. 3.5 हात देहाला अशी किती जागा लागते? कुटुंबात अशा किती व्यक्ती आहेत? परंतु टोलेजंग महाल उभारले जातात. ऐसपैस जागा घेतल्या जातात. एक कुटुंब अनेक आणि अनेक ठिकाणी जागा अडवून ठेवते.
या इमारतींना लागणाऱ्या बांधकामाच्या साहित्यासाठी वसुंधरा उकरली जाते. सागर किनारे ओरपले जातात. नाच, गाणी, खेळ, कलाकुसर, मदिरा, जुगार ही यादी खूप दीर्घ आहे. याकडे बहुतेक जणांचे लक्ष आहे. यांची दुकाने थाटलेली आहेत. यांचे शिक्षण घेतले जाते. हे शिक्षणही पायाभूत अस्सल नव्हे, तर झटपट प्रसिद्धी आणि पैसा मिळवून देण्याचे आहे. जुनी गायलेली गाणी जशीच्या तशी म्हणून दाखवतात आणि म्हणतात की मला गायक म्हणा, प्रसिद्धी द्या, पैसे द्या. मूलभूत गाणे शिकायचे नाही, कारण त्यासाठी 12 वर्षे रियाज करावा लागतो. येथे 12 दिवसही थांबायची तयारी नाही. अशाने मूळ गायन विसरले जाईल. जुनी गाणी गाऊन गाऊन संपतील. नवीन गाणी निर्माण होणार नाहीत. जे होईल ते भेसळ असेल, नक्कल असेल, विकृती असेल, किंवा अशालाच गाणे म्हणावे लागेल. तसे म्हटलेही जाईल, कारण अस्सल ओळखणारी पिढी जीवितच नसेल. नाटक, सिनेमा, खेळ याबद्दल तर म्या पामराने लिहावयास नको. जीवनोपयोगी भरपूर काम केल्यानंतरची, जीवनात अत्यावश्यक कर्मयोग केल्यानंतरची, थकवा कंटाळा जाण्यासाठी आणि विरंगुळा म्हणून नंतर काम करायला उत्साह यावा म्हणून सहज जमल्यास पाहण्याची, ऐकण्याची करमणूक म्हणजे नाटक, सिनेमा आणि खेळ आहे. यातही बिभत्स, मनावर अयोगिक परिणाम होणारे काहीही नसावे असे आहे. परंतु आम्हाला नेमके तेच हवे आहे. कपडे घालण्यापेक्षा ते काढण्याची स्पर्धा आहे. अचकट विचकट विनोद आहेत, भडकपणा आहे, कोवळ्या मनाला वाममार्गी लावणारे संदेश आहेत. दिवसेंदिवस खेळ चालतात आणि अत्यावश्यक कर्मयोग बंद ठेवून ते पाहिले जातात. त्यांची कमाई कुबेरा घरची आहे. तरुण आणि विशेष करून तरुणी याकडे आकर्षित होतात. त्यासाठी तरुण पैसा आणि तरुणी अब्रू घालवून बसतात. कारण एकच आहे की यासाठी खंबीर राज्य करता नाही. हरि ओम.